नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये मिरचीचं चटपटीत चटकदार लोणचं कसं बनवायचं ते पाहतोय। तर अतिशय सोपी रेसिपी आहे। अगदी आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लोणचं बनवू शकता आणि चवीला म्हणाल तर एकदम मस्त असं लागतं, चटपटीत असं हे लोणचं तयार होतं। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी पाव किलो एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात। धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने कापडावरती पसरून घ्यायच्यात। थोडासा पाण्याचा अंश शिल्लक राहिला असेल तो सुद्धा कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि मिरच्या पूर्णपणे आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच इथे मी 2 लिंब घेतलेले आहेत। लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे। आता हे सर्व बाजूला ठेवून देऊया आणि मसाला बनवून घेऊया। तर आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने 4 चमचे एवढी मोहरी घेतलेली आहे। आता त्याच चमच्याने 1 चमचा जिरं घ्यायचे, अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि 12 ते 15 काळी मिरी घ्यायची। तर ही सर्व मसाले आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे। मोहरी आपल्याला तडतडू द्यायची नाही, हलकीशी गरम करून घ्यायची आहे। हे सर्व मसाले आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर इथे 2 ते 3 मिनिट हे सतत हलवत मी भाजून घेतलेला आहे। ही जी मसाले आहेत ती सर्व छान अशी गरम झालेली आहेत आणि ह्यामधून छानसा सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे। आता ह्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा एवढे मेथी दाणे। मेथी दाणे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे, कारण का तर मेथी दाणे जर जास्त भाजले गेले तर कडवटपणा येतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला मेथी दाणे टाकायचे आहेत। तर मेथी दाणे टाकल्यानंतर 1 मिनिटभर स्लो फ्लेमवरती हे सर्व छान भाजून घ्यायचे। 1 मिनिटभरानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी एका प्लेटमध्ये हे सर्व मसाले काढून घेतले आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहेत। तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर अशी ह्याची पूड तयार करून घ्यायची आहे, मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी हे सर्व मसाले वाटून घेतलेले आहेत। वाटत असताना अगदी बारीक अशी पावडर करायची नाही, तर ह्याची पूड तयार करायची आहे जाडसर अशी। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आता तेल गरम करून घेऊया। तर इथे मी 50 ग्रॅम एवढं तेल घेतलेलं आहे। टेबलस्पूनने जर मोजलं तर 10 टेबलस्पून एवढं तेल आहे। त्यासोबतच 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्या लसणाला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे कढवून घ्यायचं आहे। लसूण मस्त गुलाबीसर रंगावरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या लसणाला छान असा गुलाबी रंग यायला लागलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचे। आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे, थंड होण्यासाठी ठेवलं आणि मसाला सुद्धा आपला तयार आहे। आता आपण मिरच्या कट करून घेऊया। तर मिरचीचे इथे मी देठ काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी अर्ध्या इंचाच्या आकाराने इथे या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे मोठे किंवा ह्यापेक्षा लहान सुद्धा तुम्ही ह्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊ शकता। तर मिरची कट करत असताना थोडीशी क्रॉस कट केली की ती दिसायला सुद्धा अगदी छान दिसते आणि मसाला सुद्धा अगदी आतपर्यंत छान मुरला जातो। आता ह्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता ह्यामध्ये टाकायचं आहे ज्या चमच्याने आपण मोहरी घेतली त्याच चमच्याने 2 चमचे भरून मीठ टाकायचं आहे। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे 2 चमचे भरून मीठ टाकायचे। अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर त्याच चमच्याने पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे। हिंग सुद्धा बुरशीनाशक आहे, त्यामुळे हिंग अगदी आवर्जून घालायचा, त्यामुळे लोणचं आपलं खराब होणार नाही। आणि तयार करून घेतलेला हा मसाला घालायचा आहे। आता मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा हे मसाला आपण मिरची बरोबर मिक्स करून घेतलेला आहे। मस्त असं आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। आता प्रिझर्वेटिव्ह म्हणून ह्यामध्ये आपण 2 चमचे एवढं लिंबाचा रस घालतोय। जे 2 लिंब बाजूला काढून ठेवली होती त्या लिंबाचा रस इथे मी काढून घेतलेला आहे आणि तो लिंबाचा रस आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। मिरचीच्या लोणच्यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे मस्त अशी चटपटीत चव सुद्धा येते आणि लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं, त्यामुळे इथे मी 2 चमचे एवढा लिंबाचा रस घालून घेतला आणि आपण गरम करून थंड केलेलं जे तेल आहे ते सुद्धा घालायचं। तर इथे मी पाव किलो मिरचीसाठी 50 ग्रॅम एवढं तेल वापरलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचं प्रमाण अजून वाढवून घेऊ शकता।
तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं चटपटीत चटकदार मिरचीचं लोणचं आपल्या इथे तयार। साधारण 3 ते 4 दिवस आपल्याला हे मिरचीचं लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 3-4 दिवसानंतर आपण हे मिरचीचं लोणचं खाऊ शकता। आता बरणीमध्ये भरत असताना बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये थोडी वाळवून घ्यायची आणि नंतरच आपल्याला हे लोणचं बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बनवलेलं लोणचं अगदी वर्षभर जशास तसं छान असं टिकतं। तर मंडळी, ह्या पद्धतीने मिरचीचं लोणचं घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।